सर्व भक्तांचं स्वागत आहे प्रातःकालीन श्रीमद भागवतमच्या पाठामध्ये. आपण श्रवण करीत आहोत श्रीमद भागवतमचा 3रा स्कंद. याच्या अंतर्गत विदुरजी आणि मैत्रेय मुनी यांचा संवाद. याच्यामध्ये ब्रह्माजींद्वारा जे विसर्ग दुय्यम सृजन कार्य आहे त्यापूर्वी भगवंतांना ते प्रार्थना करीत आहेत. आपल्या भक्तांसमोर भगवंत कोणत्या रूपामध्ये दर्शन द्यावे हे कशा पद्धतीने ठरवितात हे ब्रह्माजी आपल्या प्रार्थनेत सांगत आहेत. त्वं भावयोग परिभावितरित सरोज आशेषिते क्षितपथो ननुनाथ पुंसां यद्यद्धियात उर्गाय विभावयन्ति तत्तद् वपु प्रणयसे सदनुग्रहाय. हे नाथ, हे स्वामी, आपल्या अधिकृत श्रवणाने आपले भक्त आपल्याला कर्णांद्वारे पाहू शकतात. डोळ्याद्वारे नंतर पाहू शकतात, परंतु कर्णाद्वारे पाहू शकतात भगवंतांबद्दल श्रवण करून. आणि अशा प्रकारे त्यांचे अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर तुम्ही तिथे आपले स्थान ग्रहण करता. तुम्ही आपल्या भक्तांविषयी इतके दयाळू आहात की भक्त ज्या रूपामध्ये नित्य तुमचे चिंतन करतात त्या विशिष्ट सनातन दिव्य रूपामध्ये तुम्ही त्यांच्यापुढे स्वतःला प्रकट करीत असतात. ज्या ज्या पद्धतीने भक्त हे भगवंतांचं स्मरण करतात त्या त्या शाश्वत रूपात भगवंत लीला करतात. कारण ते रूपही तात्पुरती नसतात, ती सुद्धा आध्यात्मिक जगतात त्यांची स्वतःची वैकुंठ लोक असतात. त्यामुळे प्रणयसे सदनुग्रहाय तत्तद वपू, त्या त्या पद्धतीचं रूप आपण घेत असता. तर अभक्त आणि सकाम देवता यांच्यामध्ये आपण कोणावरती जास्त प्रसन्न होतात ते आता ब्रह्माजी सांगत आहे. नाती प्रसीदती तथोपचितोपचारैर आराधितः सुरगणैर्हृदिबद्ध कामै यत्सर्वभूतदयया सदलभ्ययैको नानाजनेष्वहितः सुहृदरंतरात्मा. ब्रह्माजी आपल्या प्रार्थनेत सांगत आहेत की हे प्रभो, आपण उपचारांनी सेवा पूजनाद्वारे जे तुमचे भव्य पूजन आयोजित करतात, परंतु त्यांची हृदये भौतिक आकांक्षांनी, भौतिक इच्छांनी, भौतिक वासनांनी, भौतिक कामनांनी भरलेली असतात. अशा स्वर्गीय देवतांच्याही आराधनेने आपण त्यांच्यावर तितकेसे प्रसन्न होत नाही. आपली अहैतुकी कृपा प्रकट करण्यासाठी तुम्ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने स्थित आहात. सदा सर्वदा सर्व जीवांच्या हृदयामध्ये आणि अंडांतरस्थ परमाणुचयांतरस्थ सर्व अणुरेणू आणि ब्रह्मांडामध्ये भगवंत परमात्मा रूपाने निवास करतात. आणि तुम्ही शाश्वत हितचिंतक आहात. सर्व जीवांचे हृदयातनं मित्र आहात. परंतु अभक्तांसाठी तुम्ही अप्राप्यच आहात. त्यांना तुम्ही प्राप्त होत नाही. का? कारण ते अभक्त आहेत. कारण भगवंत सांगतात भक्त्या माम अभिजानाति, केवळ माझा भक्तच मला बघू शकतो, जाणू शकतो. तर जोपर्यंत भगवंतांचे भक्त बनत नाही तोपर्यंत भगवंतांना जाणू शकत नाही. गीतेतही सांगितले ये यथा माम प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम. ज्या ज्या भावाने भक्त ही पूजा करतात त्या त्या भावाचीच परिपूर्ती, पूर्णता भगवंत करीत असतात. आणि त्या त्या इच्छांचं स्मरण करूनच भगवंत आशीर्वादही आपल्या भक्तांना देत असतात. त्याचबरोबर भगवंत आपल्या प्रसन्नतेसाठी केली गेलेली जी कर्ममिश्रा भक्ती आहे, ज्याच्यामध्ये कर्ममिश्रित असते, अर्थात त्याच्यामध्ये भौतिक इच्छांची कामना असते. अर्थातच धार्मिक कर्म जी केली जातात त्यांचे परिणाम कधी नष्ट होतात का, हे आता पुढच्या प्रार्थनेत सांगत आहेत. पुंसामतो विविध कर्मभिरध्वराद्यै दानेन चोग्र तपसा व्रतचर्यया च
आराधनं भगवतस्तव सत्क्रियार्थो धर्मोर्पितकर्हिचित् ध्रियते न यत्र. पुढच्या प्रार्थनेत सांगत आहेत, परंतु आपले पूजन आणि सकाम कर्मांची फळे आपल्यालाच अर्पण करण्याच्या दृष्टीने केलेली वैदिक कर्मकांडे, यज्ञ, दान, उग्र तपस्या आणि दिव्य सेवा ही लोकांची पुण्यकर्मेही कल्याणप्रदच आहे, त्यांचाही परिणाम शुभच आहे. अशी धार्मिक कृत्ये आणि त्यांचे परिणाम कधीच नष्ट होत नाही. तर ज्या कर्मामध्ये भगवंत हे त्याचं फळ ग्रहण करतात, अर्थात त्यांच्या प्रसन्नतेसाठी ते कर्म केलं जातं, तर तशा पद्धतीची कर्ममिश्रा भक्ती जरी असली तरीही तिची फळं कधी नष्ट होत नाही, कारण भगवंत त्यामध्ये सामील असतात. भगवंत, आम्ही आपल्याला नमस्कार करतो असं ब्रह्माजी म्हणतात, आणि आपल्याला नमन करण्याचं एक खास कारण ब्रह्माजी सांगत आहे. शश्वत स्वरूपमहसैव निपीद भेदमोहाय बोधधिषणाय नमः परस्मै विश्वोद्भवस्थितिलयेषु निमित्तलीलारासाय ते नमः इदं चक्रिमेश्वराय. आपल्या अंतरंगा शक्तीने जे शाश्वतरित्या वैशिष्ट्यपूर्ण आहेत त्या परम दिव्य पुरुषांना माझा सादर नमस्कार आहे. भगवंत असे शक्तिमान आहे ज्यांच्यामध्ये सर्व शक्ती आहे, अर्थात राधाकृष्ण, सीताराम, अर्थात त्यांच्या अंतरंगा शक्तीसहित भगवंत आहेत. त्यांना नमस्कार करताय ब्रह्माजी. त्यांच्या अभेदपूर्ण निराकार स्वरूपाची अनुभूती, अर्थात ब्रह्मन दिव्य तेजाची अनुभूती बुद्धीद्वारे आत्मज्ञानासाठी होते, ज्ञानी लोकांसाठी खास करून. माझे त्यांनाही नमन असो, भगवंतांना नमन असो, ज्यांचं निराकार स्वरूप ते प्रकट करतात आपल्या दिव्य तेजाद्वारे, जे आपल्या लीलांनी विश्वाच्या निर्मिती, पालन आणि विनाश यांचा आनंद घेत असतात. तर भगवंतांना इंग्रजीमध्ये गॉड पण म्हणतात, GOD म्हणजे काय, जनरेटर जे भगवंत निर्मिती करतात, ऑपरेटर जे भगवंत पालन करतात, आणि डिस्ट्रॉयर विनाश करतात. तर हे तिन्ही कार्य करत असणाऱ्या भगवंत ज्याच्यामध्ये आनंद घेतात, अशा भगवंतांना काय करतो आम्ही, नमस्कार करतो असं ब्रह्माजी म्हणतायत. त्याचबरोबर गोपाल तापनी उपनिषदात सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की भगवंत कोण आहेत. परार्धान्ते सो बुध्यत गोपवेशो मे पुरुषः पुरस्तादाविर्बभूव. अर्थात अप्रत्यक्षपणे ब्रह्मदेव भगवान श्रीकृष्णांनाच इथे नमन करीत आहेत, जे वस्तुतः गोपींसमवेत रासलीला करण्यामध्ये सदा नित्यमग्न असतात. गोपवेश, भगवंत कोणता वेश धारण करतात, गोपवेश धारण करतात, गोपाल आहेत. अशा पद्धतीने आपल्या दिव्य लीलांमध्ये ते मग्न असतात. तर अशा दिव्य भगवंतांचे असे दिव्य कार्यकलाप आहेत. त्यामुळे निमित्त लीला रासाय, तर रास शब्द इथं स्पष्टपणे आलेला आहे, रासलीला. तर भगवंत रासलीलेत मग्न असतात आपल्या धामामध्ये, आणि ह्या जगतामध्ये सृष्टी, स्थिती आणि पालन, विनाश या सर्व कार्यांमध्ये आनंद घेतात. अशा भगवंतांच्या नाम, गुण, रूप आणि लीला यांची एक खास विशेषता आहे. आता ती ब्रह्माजी सांगत आहेत. आणि कोण व्यक्ती सर्व पापांमधून मुक्त होऊन भगवंतांना अवश्य प्राप्त करू शकतो, हेही आपल्या प्रार्थनेमध्ये ते दर्शवितात. यस्यावतार गुणकर्म विडंबनानि नामानि येषु विगमे विवशा गृह्णन्ति तेनैकजन्मशमलं सहसैव हित्वा संयाति अपावृतं ऋतं तमजं प्रपद्ये. ज्यांचे अवतार, गुण आणि कृत्ये अर्थात लीला लौकिक भौतिक व्यवहारांची रहस्यमय प्रतिबिंबेच वाटतात,
जणू काही ते एक साधारण व्यक्ती जे असं काहीतरी लीला करीत असतात. जसं कुरणांमध्ये जाऊन गायींना चारणे, गोपाळ बाळांशी खेळणे, यशोदा मातेचं दूध पिणे वगैरे. त्यांच्या चरणकमलांचा मी आता आश्रय ग्रहण करतो. मी त्यांच्या चरणांवरती स्वतःला समर्पित करतो. जो वर्तमान जीवनाचा त्याग करते समय, अर्थात मृत्यूच्या वेळी अज्ञातपणानेही, अर्थात माहिती नसतानाही, कळत न कळत त्यांच्या दिव्य नामाचे उच्चारण करतो, तो निश्चितच अनेकानेक जन्मांच्या पापांच्या राशींपासून त्वरितच लगेचच काय होतो, मुक्त होतो, शुद्ध होतो आणि न चुकता भगवंतांच्या चरणकमलांना प्राप्त करत असतो. त्यामुळे इथे सांगितलेलं आहे, नामानी ये सुविगमे विवशा गृणंती. विवशा म्हणजे आता मृत्यूच्या वेळी माणूस काय होतो, विवश होतो, अर्थात फारच त्याला दुःख होतं. तरीही त्या पिढीमध्ये जर त्याने भगवंतांचं एकदा जरी नाव घेतलं तर सांगताय, अनेक अनेक जन्म शमलम सहसा इव हित्वा. अनेक जन्मांच्या पापांच्या राशींना हित्वा, नाश केला जातो. आणि अशा पद्धतीने तो तमजम प्रपद्ये, अजम अर्थात जे भगवंतांचा जन्म होत नाही अशा दिव्य भगवंतांच्या चरणकमलांना तो प्राप्त करत असतो. हा खास कृपा आशीर्वाद भगवंतांचा प्राप्त होऊ शकतो. विराट रूपाची आधीच वर्णन ब्रह्माजींनी केलं आहे. त्याची वृक्षाशी तुलना केली होती, पर्वताशी केली होती. आता विराट रूपाची तुलना वृक्षाशी आणि भगवंतांची वृक्षमूळ यांच्याशी तुलना ब्रह्माजी करीत आहेत. तर विराट रूपाचं सुद्धा आदिमूळ, वृक्षमूळ हे भगवंतच आहेत. अशा पद्धतीने तुलना करताय. यो वा अहम च गिरिशश्च विभू स्वयं च स्थित्योद्भव प्रलय हेतव आत्ममूलम भीत्वा त्रिपादववृध एव उरु प्ररोहस्तस्मै नमो भगवते भुवनद्रुमाय. तिन्ही जगतांना भुवनद्रुम असं म्हटलेलं आहे. 3 लोक आहेत, त्रिभुवन म्हणतात. तर ते द्रुम म्हणजे अर्थात वृक्षाशी तुलना होत आहे. आणि भगवंत स्वतः या सर्व प्रकटीकरणाचे काय, आत्ममूल आहेत. आणि त्रिपाद ववृध अर्थात भगवंत वामनदेव यांनी 3 पावलांमध्ये अखिल जगत हे मोजून टाकलं होतं. अशा पद्धतीने ते उरु प्ररोहस तस्मै, त्यांनी अशा पद्धतीने सर्व जगताला मोजून टाकलं होतं. हे भगवंत, आपण ग्रहगोल रूपी वृक्षाचे आदिमूळ आहात, कारण आपल्यापासूनच सर्व काही प्रकट झालेलं आहे. या वृक्षाची वाढ प्रथम भौतिक प्रकृतीस भेदून 3 खोडांमध्ये होते. आपल्या मुळापासून जसे खोड निघते, मुख्य खोड, आणि त्यानंतर उपशाखा निघतात, त्या पद्धतीने मी अर्थात ब्रह्माजी, शंकर आणि सर्वशक्तिमान आपण विष्णू असे विश्वाच्या सृजन, पालन आणि विनाश क्रम थोडा वेगळा आहे. सृजनासाठी ब्रह्मा, पालनासाठी विष्णू आणि विनाशासाठी शंकरजी, या पद्धतीने या वृक्षाचा विकास या जगतात झालेला आहे. आणि आपण तिघांची वाढ अनेक शाखांमध्ये झालेली आहे. तर शिवजींपासून बऱ्याच जीवांची उत्पत्ती होते. ब्रह्माजीही मोठा विस्तार करतात आणि भगवंत विष्णूसुद्धा. म्हणून अखिल जगताचे वृक्ष असणाऱ्या आपणास मी काय करत आहे, नमन करत आहे, नमस्कार करत आहे. त्यामुळे म्हणताय, नमो भगवते तस्मै भुवन द्रुमाय. तर भगवंतांपासूनच सर्व काही प्रकट आहे, त्यामुळे त्यांना नमस्कार केला जात आहे. विराट रूपानंतर आता सनातन काळ रूपाला, भगवंतांच्या सनातन काळ रूपाला आता प्रणाम करतायत. लोको विकर्म निरतः कुशले प्रमत्त कर्मण्ययं त्वदुदिते भवदर्चने स्वे यस्तावदस्य बलवानीह जीविताशां
नित्यनिमिषाय नमोस्तु तस्मै. सांगतायत त्वद उदिते भवद अर्चने स्वे. बलवान इह जीविताशाम. सर्वसामान्य लोक भौतिक जगतातले त्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण प्रत्यक्षपणे सांगितलेले आहेत अशी वास्तविक लाभकारी कार्ये अर्थात त्यांची पूजा जे लोक करीत नाहीत असे मूर्खपणाचीच कार्य करीत असतात. कारण भगवंतांची भक्ती जे करत नाही, पूजन करत नाही, ते सर्वथा व्यर्थच्या भौतिक कार्यांमध्ये लागलेली असतात. जोपर्यंत त्यांच्यामध्ये अविचारी कार्य करण्याची अशी प्रवृत्ती प्रबळ असते, भौतिक कार्यांमध्येच गुंतून राहण्याची जी इच्छा ही अशी प्रबळ असते, तोपर्यंत अस्तित्वार्थ या जगतामध्ये अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच्या संघर्षाच्या त्यांच्या सर्व योजना विदीर्ण होतील, नष्ट होतील, भ्रष्ट होतील. म्हणूनच जे सनातन काळ म्हणून कार्य करतात त्यांना मी सादर प्रणाम करतो. कारण भगवंत गीतेतही सांगतात, कालोस्मी सर्व लोकक्षयकृत. सर्व जगतांचा नाश करणारा काळ शक्ती ही माझीच शक्ती आहे. यामध्ये उल्लेखी केलेले भवदर्चने स्वे, जी वास्तविक लाभकारी कार्य म्हणजे अर्चना पद्धती आहे, ज्यांचा उल्लेख भगवंतांनी स्वतः नारद पंचरात्रामध्ये नारद मुनींना हा उपदेश केलेला आहे की कशा पद्धतीने त्यांची पूजा अर्चना केली पाहिजे. याचा संक्षिप्त उल्लेख 11व्या स्कंदात आपण ऐकणार आहोत. मोक्ष धर्मामध्ये पण सांगितलेलं आहे त्वदुदिते भवदर्चने स्वेबद्दल. पंचरात्रस्य कृत्स्नस्य वक्ता तु भगवान स्वयं. पंचरात्र यामध्ये जो उल्लेख झालेला आहे त्याचे वक्ता स्वयं भगवंत आहेत. काळ जो आहे तो सर्व जीवांना बाधित करीत असतो, परंतु भगवंतांना आणि भगवंतांच्या भक्तांना काळ बाधित करीत नाही. आणि या जगतामध्ये काळशक्ती ही सर्व नास्तिक, अभक्त, पाखंडी लोक जे आहेत त्या सर्वांचे सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांचा नाश करतात. आणि मग या जगतामध्ये राहून भौतिक भोग करण्याच्या इच्छांची तर बातच काय करावी, त्यांचा तर हा काळशक्ती अवश्यच नाश करीत असते. यानंतर ब्रह्माजींनी किती तपस्या केली मोठी ते सांगत आहेत की माझ्या आयुष्य एवढी, अर्थात द्विपरार्ध, अर्थात 100, ब्रह्माजींचं आयुष्य 100 वर्ष आहे. एवढं महान आयुष्य लाभलेले ब्रह्माजी एवढ्या आयुष्य एवढी तपस्या करूनही ब्रह्माजी सांगतायत की मी काळशक्तीला, काळाला घाबरतो आणि मी काळाला जिंकू शकलो नाही आहे. मग विना भक्ती कोणी काळाला जिंकू शकत नाही हे मला समजलेलं आहे. आणि भक्ती हीच परमयज्ञ आहे ज्याच्याद्वारे भगवंतांना प्रसन्न केलं जाऊ शकतं. त्यामुळे मी सर्व यज्ञांचे स्वामी भगवंत काय आहेत, भगवते अधिमखाय. अधिमखाय भगवंतांना काय करतो, नमस्कार करतो, असं ते पुढच्या प्रार्थनेमध्ये सांगत आहेत. यस्माद् बिभेम्यहम् अपि द्विपरार्धधिष्ण्यम् अध्यासितः सकललोकनमस्कृतं यत् तेपे तपो बहुसवो वरुरुत्समानस्तस्मै नमो भगवते अधिमखाय तुभ्यम. हे प्रभो, अविश्रांत काळ असलेल्या आणि सर्व यज्ञांचे भोक्ता स्वामी असलेले आपण, मी आपल्या चरणांवरती आदरपूर्वक नमस्कार करतो. 2 परार्ध कालमर्यादेपर्यंत ज्याचे अस्तित्व टिकणार अशा या जगतातल्या स्थानामध्ये मी जरी स्थित असलो, विश्वातील इतर सर्व ग्रह लोकांचा जरी मी मोठा नेता असलो आणि आत्मसाक्षात्कारासाठी जरी मी कित्येक वर्ष, अर्थात माझं पूर्ण आयुष्यभर मी तपश्चर्या केलेली असली, तरीही मी आपल्या चरणांना वंदन करतो. कारण मी काळाला घाबरतो आणि काळ आपल्याला घाबरतो. त्यामुळे
माझं स्वतःचं रक्षण करण्यासाठी मी आपल्या चरणांना वंदन करीत आहे. विराट रूप आणि सनातन काळ यांना ब्रह्माजींनी नमस्कार केलेला आहे आणि त्या सनातन काळाचे अधिपती भगवंतांना नमस्कार केला. त्याच्यानंतर ब्रह्माजी आता आराधनेचे सर्वोच्च विषय हे केवळ सच्चिदानंद भगवंतच आहेत हे जाणून त्यांनाही नमस्कार करतात. तिर्यंग मनुष्य विबुधादिषु जीव योनिषु आत्मेच्छयात्मकृत सेतु परीप्सया यः रेमे निरस्तरतिरप्यवरुद्ध देहस्तस्मै नमो भगवते पुरुषोत्तमाय. हे स्वामी, स्वतःच्या दिव्य लीला प्रकट करण्यासाठी आपण स्वेच्छेनेच, स्वतःच्या इच्छेनेच सर्व जीव योनींमध्ये, मानवापेक्षा खालच्या स्तरावरती असणाऱ्या पशु योनींमध्ये सुद्धा, जसं कूर्म, मत्स्य सर्व योनींमध्ये प्रकट होतात. त्याचबरोबर देव योनीमध्ये, वामनदेव रूपामध्ये देव योनीमध्ये सुद्धा प्रकट होतात, अवतरित होतात. आपण भौतिक विकारांनी प्रभावित होत नाही, कारण भगवंतांना प्रकृतीचे 3 गुण कधीही स्पर्श करू शकत नाहीत, न सत्व, न रज, न तम. स्वनिर्मित धर्मतत्वांचे आपण पालन करण्याच्या केवळ बंधनाची पूर्तता करण्यासाठीच या जगतामध्ये अवतरित होत असतात. कारण भगवंत स्वतः सांगतात, परित्राणाय साधूनां, माझ्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी, आणि विनाशायच दुष्कृतां, आणि जे दुष्कृती राक्षस आहेत त्यांचा नाश करण्यासाठी मी प्रकट होतो. आणि म्हणून अशी अनेकविध रूपे प्रकट केल्यामुळे हे पुरुषोत्तम भगवंत माझे आपल्याला आदरपूर्वक वंदन आहे. कृपया माझा नमस्कार स्वीकार करा. तर इथे शब्द आला आहे अवरुद्ध देह, अर्थात ज्यांचा देह हा अवरुद्ध, अर्थात झाकलेला नाही किंवा छन्न नाही, अनकवर्ड आहे. कारण भगवंतांचा दिव्य देह कसा आहे, 3 गुणांच्या पलीकडचा आहे, गुणातीत आहे, आध्यात्मिक आहे, दिव्य आहे, आणि खास करून कसा आहे, सच्चिदानंद विग्रहमय आहे. अर्थात सत म्हणजे सदा सर्वदा असणारा, आदी मध्य अंत नसलेला, चित अर्थात सर्व ज्ञानमय, आणि आनंद अर्थात दिव्य आनंदमय. आणि भागोरी नावाच्या एका व्याकरणकाराद्वारे अवरुद्ध शब्द हा अव आणि अरुद्ध या दोघांसाठी सुद्धा उपयोजिला जातो, ज्याचा अर्थ आहे की जे बंधनमुक्त आहे, जे बंधनात येत नाही कधी. आत्मकृत सेतु परीप्सया याचा अर्थ हाही आहे की परिपूर्ण इच्छेसहित. कारण आपल्या भक्तांची इच्छा पूर्ण करण्यासाठी भक्तांवरती काय करतात, ते कृपा करण्यासाठी प्रकट होतात, आणि स्वतःला ते काय करतात, एक बंधनामध्ये टाकतात. कोणत्या? प्रेमाच्या बंधनामध्ये टाकतात. कारण भगवंत हे आपल्या भक्तांच्या इच्छांद्वारे नियंत्रित होतात. जसं माता यशोदा आपल्या उखळबंधन लीलेमध्ये भगवंतांना, जे सर्व जगताचे कारण आहे, जगन्नाथ आहे, तरी त्यांच्या कमरेला दोरी बांधून त्यांना उखळाला बांधते. तर कोणी असं बांधू शकत नाही, परंतु माता यशोदा आपल्या प्रेमपाशाने, प्रेमबंधनाने भगवंतांना बांधते. त्यामुळे तिथे ते अवरुद्ध आहेत. कशाने? दोरीने नाही, तर यशोदेच्या प्रेमाने. आणि भगवंतांची जर सीमित देह, अर्थात अवरुद्ध देह, सीमित देह असा अर्थ जर काढला, तर ते केवळ यशोदेच्या प्रेमाद्वारे अवरुद्ध आहेत असं आपण मानलं पाहिजे. आणि काही दुसऱ्या भक्तांच्या मतानुसार त्यांचं भगवंतांच्या प्रती जे स्नेहभाव आहे, त्या स्नेहबंधनाने भगवंत केवळ बांधले जाऊ शकतात, अन्यथा नाही. पुरुषोत्तमाय हा शब्दही आलेला आहे, कारण इथे भगवंत कृष्णांचा उल्लेख झालेला आहे. कारण ते सर्वथा पुरुष अवतार, महाविष्णू, गर्भोदक्षाय विष्णू आणि क्षीरोदक्षाय विष्णू यांच्यापेक्षा सर्वथा श्रेष्ठ आहे, जे महत्त्व वगैरे निर्माण करतात. आणि ते त्यांच्या सर्व गुणांपेक्षा फार श्रेष्ठ आहेत, गुणातीत आहेत. गीतेमध्ये याचा उल्लेख झालेला आहे. यस्मात् क्षरमातितोऽहं
अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. भगवंत आध्यात्मिक जगतातनं या जगतात येणारे किंवा या जगतात असणारे अक्षर अर्थात ज्यांचं पतन झालेलं आहे, भौतिक जगतात अडकलेले त्या जीवांपेक्षा तर श्रेष्ठ आहेतच, पण अक्षरादपीच उत्तमः, जे अक्षर अर्थात ब्रह्मन आहे किंवा जे आध्यात्मिक जीव कधी भौतिक जगतात येत नाही त्यांच्यापेक्षाही भगवंत श्रेष्ठ आहेत. अतोस्मी लोके वेदेच, तर संपूर्ण जगतामध्ये आणि वेदांमध्ये सुद्धा ज्यांचा प्रतितः चांगला उल्लेख झालेला आहे, काय म्हणून? पुरुषोत्तमः असा उल्लेख भगवंतांचा झालेला आहे आणि ते श्रीकृष्णच आहेत. श्यामसुंदर सच्चिदानंदमय विग्रह भगवंतच आहेत. अशा पद्धतीने ब्रह्माजी ही प्रार्थना करीत आहेत आणि आता भगवंत किती छानपणे आराम करतात. त्यांच्या समोर ब्रह्माजी स्वतः 2 श्लोकांमध्ये आता प्रार्थना करीत आहेत. यो विद्ययानुपहतोऽपि दशार्धवृत्त्या निद्रामुवाह जठरी कृतलोकयात्रः अंतर्जले हि कशीपुस्पर्शानुकूलां भीमोर्मिमालिनी जनस्य सुखं विवृण्वन्. ज्या प्रलयाच्या पाण्याला सर्व जग हे घाबरते, ब्रह्माजी सांगतायत मीही घाबरतो. संपूर्ण जगतामध्ये पाणी येऊन भयानक वर्षा होऊन सर्व जग पाण्यात बुडून ग्रहगोल पाण्यात वाहतात. असं हे भयानक प्रलयाचं पाणी आहे. सर्व जग त्याला घाबरते. परंतु त्या प्रलय जलामध्ये पाण्यामध्ये आपण सुखाने योगनिद्रा करतात, आनंदाने पहुडतात. आणि या जगतामध्ये जी झोप या जगतामध्ये सर्वांना भ्रमात टाकते, स्वप्नात टाकते, घाबरवते. स्वप्नामुळे लोकांना घामही येतो, कारण स्वप्नामध्ये वाघ मागे लागलेला असतो. परंतु आपण या प्रलय पाण्यामध्ये जलामध्ये योगनिद्रेचा आश्रय घेतात, तिला आपल्या सेवेमध्ये घेतात आणि या निद्रेच्या भ्रमाच्या आणि अज्ञानाच्या सर्वथा आपण काय आहात? अतीत आहात. कारण आपण महामायेच्या निद्रेमध्ये नाही आहेत, तर आपण योगमायेच्या निद्रेमध्ये आराम करतात. त्याचबरोबर ह्या जगतामध्ये सर्व सापांना आणि नागांना सर्वजण घाबरत असतात, कारण ते साक्षात काळरूप म्हणून बघितले जातात. परंतु आपण तर सर्व नागांचे या जगतातले जे स्वामी आहेत अनंत शेष, त्या अनंत शेषांना आपण काय करतात? स्वतःचं शय्या बनवतात, बेड बनवतात आणि त्याच्यावरतीच आपण सुखाने काय करत असतात? लोळतात, आनंद घेतात. त्याचबरोबर या जगतामध्ये लोक भरपोट खातात, भरपेट खातात, एकदम पोट भरून गळ्यापर्यंत नाकापर्यंत खातात आणि त्यामुळे वाढलेल्या तमोगुणामुळे, आळसामुळे सर्वजण ढाराढूर झोपतात. परंतु आपण सर्व जीव, अखिल ब्रह्मांडातले सर्व जीव आणि सर्व भौतिक सृष्टीचे कारणभूत सर्व तत्वांना आपल्या दिव्य उदरामध्ये, पोटामध्ये धारण करतात आणि त्यांना सर्वांना पोटामध्ये घेऊन योग निद्रेचा आपण आनंद घेत असतात. तर आपली योग निद्रा इतकी अद्भुत आहे, तर आपल्या कार्यकलाप दुसऱ्या लीलांचं तर काय वर्णन करावं, जे आपण जागृत असल्यासारखे करत असतात. ना आपण कधी झोपता, ना आपण कधी भौतिक रूपाने जागृत असतात, कारण आपण सदा सर्वदा दिव्य आध्यात्मिक आनंद प्राप्त करत असतात आपल्या प्रत्येक कार्यकलापाद्वारे. असे दिव्य भगवंत आहेत. यांच्याबद्दल ब्रह्माजी प्रार्थना करीतच आहेत आणि ब्रह्माजी त्यांचे कारण कोण आहेत हेही सांगतात आणि त्यांच्याप्रती प्रार्थनाही अर्पण करतात. यन्नाभिपद्मभवनादहमासमीड्य लोकत्रयोपकरणो यदनुग्रहेण तस्मै नमस्त उदरस्थ भवाय योगनिद्रा अवसान विकसन्नलिने क्षणाय. हे अत्यंत आराध्य भगवंत, आपल्या कृपेने ब्रह्मांड निर्मिती करण्याच्या हेतूने आपल्या नाभी कमळा भुवनातून माझा स्वतःचा जन्म झालेला आहे असं ब्रह्माजी म्हणतायत. जेव्हा आपण निद्रासुख घेत होता, किती देवतांच्या शेकडो वर्षांसाठी आपण
प्रलय जळामध्ये आराम करीत होतात तेव्हा ब्रह्मांडातील हे सर्व ग्रहगोल आपल्या दिव्य उदरामध्ये सामावलेले होते, सर्व आतमध्ये पोटात गेले होते. आता आपली निद्रा संपलेली आहे, कारण आपले डोळे थोडे थोडे आता उघडत आहे आणि तुमचे नेत्र प्रभात काळी सकाळच्या वेळी सूर्योदयाच्या वेळी उमलणाऱ्या कमळांप्रमाणे उघडलेलेही आहेत. तर अशा भगवंतांना ब्रह्माजी काय करतायत? नमस्कार करीत आहेत. 4 निवेदन आता भगवंतांसमोर ते प्रार्थनांच्या अंती मांडत आहेत. पहिलं निवेदन मांडत आहे की भगवंत, आपण कृपा करून मला सृष्टी निर्मितीसाठी शक्ती प्रदान करा, आणि का त्याचं कारणही ते सांगत आहेत. सोयम समस्त जगतां सुहृदेक आत्मा सत्वेन यन्मृडयते भगवान भगेन तेनैव मे दृश मनुस्पृशताद्यथाहं स्रक्ष्यामि पूर्ववदिदं प्रणत प्रियोऽसौ. सांगतायत प्रणत प्रियोऽसौ. मी आपला शरणागत अत्यंत प्रिय भक्त आहे आणि आपण अत्यंत प्रिय माझे भगवंत आहात, त्यामुळे माझ्यावर कृपा करा. परम भगवंतांनी माझ्यावरती दया करावी. जगातील सर्व जीवांचे ते एकच मित्र आहेत, हृदयात्न मित्र आहेत आणि ते परमात्मा आहेत. समस्त जगताम सुहृद एक आत्मा, आणि त्यांच्या अंतिम सुखासाठी तेच आपल्या दिव्य षडैश्वर्यांद्वारे, भगवंतांचे अंदर आतमध्ये किती आहेत? 6 मुख्य ऐश्वर्य आहेत. सर्व सुंदरता, सर्व बुद्धिमत्ता, सर्व ऐश्वर्य, सर्व प्रसिद्धी, सर्व शक्ती आणि सर्व वैराग्य, अशा पद्धतीने षडैश्वर्य. त्यामुळे त्यांना भगवंत म्हणतात. या सर्व जीवांचे ते पालन करत असतात. त्यांनी आता माझ्यावरती कृपा करावी, म्हणजे पूर्ववत आधीच्या दिवसाप्रमाणे जे जग जसं निर्मित झालेलं होतं त्याच पद्धतीने निर्मिती करण्यासाठी पुन्हा मी आता अंतरदृष्टीने सामर्थ्य संपन्न होईल. मला ती शक्ती बुद्धी प्राप्त होईल, ज्याच्याद्वारे मी पूर्वी सुव्यवस्थित चालणारं हे जग जसं होतं त्या स्थितीमध्ये याला पुन्हा आणू शकेन. कारण मी सुद्धा त्यांना प्रिय असणाऱ्या, अतिप्रिय असणाऱ्या शरणागत जीवांपैकीच, भक्तांपैकीच एक भक्त आणि सेवक आहे. त्यामुळे भगवंतांनी पूर्ववदिदं स्रक्ष्यामि, पुन्हा पूर्ववत मला सृष्टी निर्माण करण्यासाठी प्रणत प्रियोऽसौ, अशा प्रिय भक्तावरती कृपा करावी, मला शक्ती द्यावी. त्यानंतर ब्रह्माजी फार महत्त्वाची प्रार्थना करणार आहेत की या भौतिक जगताच्या निर्मिती कार्यामध्ये मी भौतिकतेने अर्थात रजोगुण तमोगुणाने प्रभावित होऊ नये आणि मिथ्या प्रतिष्ठेला मी त्यागू शकेल. कारण सगळं जगताची सृष्टी आपण मला कृपा करून माझ्याकडनं करून घेणार आहात, तर त्या पद्धतीने मला मिथ्या अहंकार प्रतिष्ठा होऊ नये की मी सगळ्या जगताचा स्वामी आहे, निर्माण करता आहे, अशा पद्धतीचा भाव माझ्यामध्ये येऊ नये, यासाठी ते प्रार्थना करतायत. एष प्रपन्नवरदो रमयात्मशक्त्या यद्यत् करिष्यति गृहीत गुणावतारः तस्मिन् स्वविक्रमम् इदं सृजतोऽपि चेतो युञ्जीत कर्मशमलं च यथा विजह्याम. पुरुषोत्तम भगवान शरणागत जीवांचे सदैव कल्याण करणारे आहेत. त्यासाठीच ते गृहीत गुणावतारः. त्यांची सर्व कृत्ये सदैव त्यांच्या अंतरंगा शक्ती अर्थात भाग्यदेवता रमादेवी अर्थात लक्ष्मीदेवी हिच्याद्वारेच केली जात असतात. भौतिक जग निर्माण करण्याच्या त्यांच्या सेवेमध्ये संलग्न होण्यासाठीच, केवळ तेवढ्यासाठीच मी प्रार्थना करीत आहे. मी अशीही प्रार्थना करतो की माझ्या कार्यामुळे मी भौतिकतेने प्रभावित होऊ नये आणि अशा रीतीने निर्माता असणाऱ्या मिथ्या प्रतिष्ठेचा मी त्याग करू शकेन. विजय्याम युंजित कर्मशमलम च यथा. तर मी भ्रमित होऊ नये की मी या जगताचा स्वामी आहे किंवा निर्माण करताय, अशा भ्रमातनंही मला आपण वाचवावे. यानंतरची प्रार्थना आणि त्यानंतर भगवंत काय उत्तर देतात हे आपण श्रवण करूया येणाऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. हरे कृष्ण.